निघालेला आहे। तर मनसे आणि महाविकास आघाडीचा मुंबईमध्ये हा सत्याचा मोर्चा आता निघालेला आहे। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर सगळे नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। उद्धव ठाकरे, राज ठाकरे या मोर्चामध्ये नेतृत्व करतायत आणि हा मोर्चा आता इथून निघालेला आहे। जोरदार घोषणाबाजी, त्याचबरोबर बीएमसी परिसरामध्ये जे स्टेज उभारण्यात आले त्या ठिकाणी नेत्यांची भाषणं देखील होणार आहेत। या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती, मात्र त्यानंतर सुद्धा महाविकास आघाडी आणि मनसेनं सत्याचा हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। ठाकरे बंधूंनी आपली भूमिका या संदर्भात आधीच स्पष्ट केली आहे। आज पुन्हा एकदा या मोर्चाच्या माध्यमातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे इथे हल्लाबोल करतील। महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत। हर्षवर्धन सपकाळ जरी या मोर्चात सहभागी होणार नसले तरी विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात मात्र या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। राज ठाकरे, उद्धव ठाकरे आपण या ठिकाणी पाहतोय, त्याचबरोबर शरद पवार देखील या परिसरामध्ये आहेत। शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते देखील या मोर्चामध्ये या ठिकाणी सहभागी आहेत। त्याचबरोबर सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ या मोर्चामध्ये नाहीत, मात्र विजय वडेट्टीवार या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। बाळासाहेब थोरात यामध्ये आहेत, सतेज पाटील या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। तर ही थेट दृश्य आपण इथे पाहतोय की आता मोर्चाला सुरुवात झाली आहे। बोगस मतदारांची नावं मतदार यादीमधून काढावीत, दुबार नावं ही वगळावीत ही मागणी तर आहेच, मात्र त्याचबरोबर ईव्हीएम मधला घोटाळा आणि मतदार याद्यांमधला घोळ हा मुद्दा, बॅलेटवरच निवडणुका घ्या हा आग्रह, यासाठीचा हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या निवडणुका देखील बॅलेट पेपरवर घ्या ही ठाकरे बंधूंची आग्रही मागणी आहे आणि त्यासाठी मुंबईमध्ये हा सत्याचा मोर्चा काढण्यात आलाय। एकीकडे राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करत असताना जोपर्यंत मतदार याद्या अपडेट होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकला अशी मागणी विरोधकांची आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि आता काही शरद पवार यांची वाट या ठिकाणी पाहत आहेत। सगळे नेते एकत्र या मोर्चामध्ये चालणार आहेत। माननीय इंडिया सम्राट सरद सेनापती ठाकरेंचा अरे आदित्य साहेब आगे बढ़ो, अरे अमित साहेब आगे बढ़ो, जय 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 भवानी, जय 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 भवानी। तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि आता हा मोर्चा फॅशन स्ट्रीट या ठिकाणाहून निघालेला आहे। अजूनही या मोर्चाला पोलिसांची परवानगी नाहीये, मात्र तरी देखील हा मोर्चा काढणार यावर ठाम आहेत। मतदार याद्या स्वच्छ करा अशी प्रमुख मागणी मनसेकडून करण्यात आलेली आहे आणि या मागणीसाठीच हा सत्याचा मोर्चा आता निघालाय। आणि हा मोर्चा इथून निघालेला आहे। काही सूचना या ठिकाणाहून देण्यात आलेल्या आहेत। कार्यकर्त्यांना देखील काही सूचना उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आहेत। अंदाजाचा प्ले होता. थांब थांब
या मोर्चाचं काही नियोजन करताना आदित्य ठाकरे आपण या ठिकाणी पाहतोय। तर मोर्चाच्या सुरुवातीलाच राज आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी जाणार आहेत। तसंच इतर जे प्रमुख नेते जे आहेत ते चालतील आणि त्यानंतर बाकीचे कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या पाठून चालतील। त्यासाठीचं हे नियोजन या ठिकाणी केलं जातंय। आदित्य ठाकरे हा निरोप आपल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी देत आहेत। हा संपूर्ण परिसर आज भगवा झालेला या ठिकाणी पाहायला मिळतोय। मनसे महाविकास आघाडीचा मुंबईमधला हा सत्याचा मोर्चा आणि आता या मोर्चाला इथून सुरुवात होते। जसं म्हटलं असं की प्रमुख नेते जे आहेत ते समोर चालतील आणि त्यानंतर कार्यकर्ते त्यांच्या मागून चालतील। तर तसं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आदित्य ठाकरे स्वतः या सगळ्याचं नियोजन करतायत। तर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यामधला संवाद देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर आदित्य ठाकरे हे शरद पवार यांच्याकडे इथे जात आहेत। शरद पवारांची गाडी या ठिकाणी आहे आणि स्वतः आदित्य ठाकरे हे शरद पवारांना त्या ठिकाणी घेऊन येतील। शरद पवार देखील काही अंतर हे मोर्चामध्ये चालतील। तर आदित्य ठाकरे शरद पवार यांच्या गाडीजवळ या ठिकाणी आलेले आहेत आणि शरद पवार देखील आणि सुप्रिया सुळे आपण या ठिकाणी पाहतोय त्या देखील या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। मोर्चासाठी प्रचंड गर्दी झालेली आहे आणि आदित्य ठाकरे या सगळ्याचं नियोजन करतायत। त्याचबरोबर स्वतः आदित्य ठाकरे शरद पवार यांची गाडी या ठिकाणाहून पुढे नेत आहेत। प्रचंड गर्दी या मोर्चाच्या ठिकाणी झालेली आहे, त्यामुळे आदित्य ठाकरे स्वतः शरद पवारांच्या इथे आलेले आहेत आणि शरद पवारांची गाडी जी आहे ती आता राज ठाकरे उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी उभे आहेत त्या ठिकाणी नेली जाते। तर उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवारांची वाट पाहत आहेत। तर मोर्चा या ठिकाणी थांबवण्यात आलाय आणि इथून राज ठाकरे यांचा हे स्वतः राज आणि उद्धव ठाकरे एकत्रित या मोर्चामध्ये चालतात। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आतापर्यंत वेगवेगळ्या सभांमध्ये सुद्धा दोघे एकत्र दिसले होते। एकत्र सगळ्या सभांमध्ये सहभागी होताना किंवा मग निवडणूक आयोगाला भेटायला जातानाही ठाकरे बंधू एकत्रच त्या ठिकाणी पोहोचले होते। त्यानंतर दिवाळीच्या निमित्तानं असो 2 ते 3 वेळा भेट राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची झालेली होती आणि आता पुन्हा एकदा या मोर्चाच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्रितपणे या सगळ्या मोर्चाचं नेतृत्व करताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी सध्या दाखल झालेले आहेत। 1 किलोमीटरचा असा हा मोर्चा असणार आहे। तब्बल 10 ते 15 मिनिटं असं या मोर्चाचं अंतर असणार आहे। मनसे आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं हे भगवं वादळ जे आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय। मागे छायाचित्रणाला व्यत्यय येतोय। तर आता हा महाविकास